कि अपने माइक खुद ही बंद करना, बंद रखना। क्योंकि मैं मेहराबाद में हूँ और मेरे पास अभी कंट्रोल नहीं है, होस्ट कंट्रोल। अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय। प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये येऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचे मार्गदर्शन करावे, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता, इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय, अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. लाईफ ॲट इट्स बेस्ट हे नवीन पुस्तक आपण आता सुरुवात केली आहे वाचायला. त्याचं मराठीतलं भाषांतर आहे ते पुण्याचे मा रा कंटक यांनी केलेलं आहे आणि जीवनाच्या सर्वोच्च पदी असं त्याचं नाव आहे. सगळ्या लोकांनी आपलं आपलं भंडार चेक करावं. छोटंसं पुस्तक आहे, 52 पानांचं, पण अमूल्य आहे. आणि कोणाच्याकडे असेल त्यांनी सांगावं की हे माझ्याकडे आहे. जसं आता कठाळे काका आहे, अकोल्याला असू शकतं, दर्यापूर किंवा अरवी सेंटरला हे यवतमाळला असू शकतं. कुठे कुठे असण्याचे चान्सेस आहे. डोंगरेंकडे असू शकतं, हे डोंगरे भाऊंकडे असू शकतं, किंवा इतर कुणाकडे, लोखंडेंकडे तर 100% असणार नागपूरच्या. तर मागच्या वेळी आपण जी पुस्तकाची लाईफ ॲट इट्स हे ओरिजिनल पुस्तक बाबांच्या बाय बाबा म्हणूनच येतं, त्यात बाबांनी लिहिलेलं असंच ते दाखवलं जातं. तेव्हा त्याचं जे भाषांतर, मूळ पुस्तकाचं जे प्रस्तावना आहे ती आपण गेल्या वेळेला वाचायला सुरुवात करून 4 पानं आपली झाली होती. आपण 5व्या पानावर मध्यामध्ये थांबलो होतो. आपण तिथून आज सुरू करू. आणि त्यानंतर या भाषांतरासाठी स्वतः इंदुमती देशमुखांनी प्रस्तावना दिलेली आहे. या पुस्तकाच्या बद्दल कुठलंही मनात शंका दुमत ठेवू नये. त्यांनी ते त्यातही प्रस्तावनेत सांगितलं असेलच पुढे, कारण हे इंदुमती देशमुखांनी तपासून संपूर्ण मग त्याला परवानगी दिली आहे. आणि बाबा असताना याचं प्रकाशन झालंय 66 साली. त्यावेळी कोणाचं धाडस नव्हतं काही उठून काही प्रकाशित करायचं. त्या पहिली दुसरी तिसरी चाळणी असं सगळं जाऊन बाबांच्या परवानगीनेच सगळं छापलं जायचं. त्यामुळे या पुस्तकाचं मोल अमूल्य आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की ग्रुपमधल्या कोणीतरी पुढे यावं आणि ह्याचं पण रिप्रिंटची जबाबदारी घ्यावी. तर ते जे कोणी इच्छुक असेल, एखादं सेंटर असेल, आता कुवारे सर आहेत याच्या देवळीवरनं, बरोबर ना, होऊ शकतं देवळी सेंटर पुढे येऊ शकतं. हे पुस्तक आम्ही प्रकाशित करतो, फार काही कॉस्ट येणार नाहीये, 52 पानं फक्त आहेत त्याची. तर जे कोणी इच्छुक असेल त्यांनी कृपा करून मला आत्ता सांगितलं तर काय होईल की मी पुस्तकाचं एक एक पान स्वतः टाईप करते. त्यामुळे तुम्ही जेव्हा रिप्रिंटला द्याल, ते नुसतं मटेरियल त्याला दिलं की काम सोपं होऊन जातं, आणखीन अर्ध काम कमी होऊन जातं तिथे. मग जी कोणी व्यक्ती ते रिप्रिंट करणार असेल, रिपब्लिश करणार असेल, त्यांना मी त्या फाउंडेशन ग्रुपला ऍड करेल की जेणेकरून रोजची रोज सगळी पानं त्यांना चालली जातील त्याची. आजचं वाचन आपण सुरू करूया. पान नंबर 5 वर आहे. प्रस्तुत ग्रंथात मौलिक तत्वे सांगणारी जी अनेक सुभाषित व सुविचार रत्ने इतस्ततः विखुरले आहेत, त्यातील पुढील 3 ग्रंथकर्त्याच्या मर्मग्राही सूक्ष्म अंतर्दृष्टीची कल्पना आणून देण्यास समर्थ आहे. म्हणजे हा जो हे पुस्तक काय आहे की असं एखादं मोठं बाळ नाहीये. बाबांचे जे मौलिक विचार आहेत, ज्याला आपण सुभाषित वगैरे म्हणू शकतो शाळेच्या भाषेमध्ये,
तर असे इथे तिथे बाबांनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या प्रसंगाने जे महत्वाचं जे काही, कधी कधी बाबा काही पूर्ण डिस्कोर्स देणार नाही, लेक्चर देणार नाही, पण बाबा एखादंच वाक्य महत्वाचं बोलतील किंवा एखाद्याच विषयावर 4 वाक्य महत्वाची बोलतील जी अत्यंत महत्वाची असतात. असं सगळ्याचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. आणि हे किती छान लिहिलेलं आहे. हा ग्रंथकर्ता म्हणजे लाईफ ॲट इट्स बेस्ट. मला वाटतं आता मेहरप्रसादकडे ओरिजिनल असेल, मी आता इथे असल्यामुळे आणलेलं नाही आहे. तर हे जे अमेरिकेत हा ग्रंथ प्रसिद्ध झाला, तर त्यांनी कसं नेमके उतारेच वेचून काढलेत ते कसे, तर ते पुढील 2-3 गोष्टी त्यांनी त्यातल्या उद्धृत केल्यात, म्हणजे मेन्शन केल्यात, सांगितल्यात. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की फक्त महत्वाच्या विषयांनाच त्यांनी हात कसा घातलाय. जसं एव्हरीथिंग अँड नथिंग आपल्याला खूप आवडलं होतं, तसं हे बाबांच्या ओरिजिनल मूळ पुस्तकांपैकी एक महत्वाचं पुस्तक समजलं जातं. म्हणजे आपोआप पहा, तुमचं आता डिस्कोर्सेस झालं, जे लोक नियमित वाचन ह्या ग्रुपला हजर असतात त्यांचं आपोआप बाबांनी गॉड स्पीक्स झालं, डिस्कोर्सेस झालं, आपण प्रेम पुस्तक वाचलं, आपण गुरुवारच्या याच्यात एव्हरीथिंग अँड नथिंग वाचलं, म्हणजे जे कोर पुस्तकं आहेत बाबांची. आणि आता आपण हे पुस्तक वाचायला आपण घेतलं. मागच्या वेळी आपण द स्पार्क्स ऑफ ट्रूथ सुद्धा त्यातलं मूळ पुस्तकातलं कोर बुक्स ग्रुप मधलं आहे. तर आता आपण हे कोर बुक्स ग्रुप मधलंच पुढचं पुस्तक घेतोय. तुम्ही ब्रह्मांडात नसून, फार सुंदर आहे, अगदी लक्ष जीवाचे कान करू नये का. तुम्ही ब्रह्मांडात नसून सर्व ब्रह्मांड तुमच्या अंतर्यामी भरून उरलेला आहे. ह्या जगात तुम्ही नाही, तर पूर्ण ब्रह्मांड म्हणजे सृष्टी, उत्पत्ती, निर्मिती, क्रिएशन. तुम्ही त्या सृष्टीत नाहीये, विश्वात नाहीये, ते संपूर्ण विश्व तुमच्या आत भरलेलं आहे. तुम्ही त्या विश्वात नाहीये. थँक्यू मीनाताई. मग त्या पृथ्वी असो, चंद्र असो, सूर्य असो, अनंत ग्रहगोल तारे असो, 7 विश्व असो, 7 आसमान असो, हे 7 समुद्र असो, 7 स्वर्ग असो, ते सगळं तुमच्या आतमध्ये आहे. तुम्ही ह्या विश्वात नाहीये, ते विश्व तुमच्या आतमध्ये आहे. इजंट इट वंडरफुल. केवढं ते सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. थँक्यू सुरेखाताई. मी परत वाचते. तुम्ही ब्रह्मांडात नसून, ब्रह्मांड म्हणजे विश्व, युनिवर्स किंवा क्रिएशन, सृष्टी, निर्मिती. तुम्ही ब्रह्मांडात नसून सर्व ब्रह्मांड तुमच्या अंतर्यामी भरून राहिले आहे. आता दुसरं वाक्य. आजचे संत, आजचे, टुडेज, आजचे संत म्हणजे कालचे पापी होत. हे फार बोल्ड वाक्य आहे, पण हे फक्त बाबाच बोलू शकतात. आज जे कोणी संत, साधू, कोणी चंचल, आपण पण त्यात सामील आहे. हे म्हणजे कालचे पापी होत. याचा अर्थ काय, तर चांगलं वाईट सगळे अनुभव प्रत्येक आत्म्याला घ्यावे लागतात. आज स्त्री आहे, होऊ शकतं गेल्या जन्मी पुरुष होती किंवा पुढच्या जन्मी पुरुष असेल. आज श्रीमंत आहे, त्यांनी जर त्याचा उपयोग केला, सन्मार्गावर चालला, तर होऊ शकतं. सांगू नये, म्हणजे त्या एका आत्म्याला गरीब, श्रीमंत, काळा, गोरा, कुरूप, सुरूप, सौंदर्यवान, हे सगळे अनुभव त्या आत्म्याला घ्यावे लागतात. म्हणून हे वाक्य अत्यंत बोल्ड आहे. आजचे संत म्हणजे कालचे पापी होत. आज जर हे वाक्य कुठे कुणी पब्लिश केलं, तर फुक्काच लगेच त्याच्यावर रान वाजवून लोक काय काय सुरुवात करतील करायला. पुढचं वाक्य आहे. मदिरेमुळे, म्हणजे दारू, मदिरेमुळे आत्मविस्मृती होते. थोडा वेळ स्वतःचं विस्मरण होतं. तर ईश्वरी प्रेमाच्या मदिरेमुळे आत्मज्ञानाची प्राप्ती होते. तर ईश्वरी प्रेमाची मदिरा, साकी, बाबा नेहमी ते म्हणतात, ती जर पिलं, ईश्वरी प्रेमाने जर धुंद झालं, तर काय होतं, आत्मसाक्षात्कार, ईश्वर साक्षात्काराची प्राप्ती होते. पण ही बाजारू
ह्या जगातली दारू जर पिलं तर काय होतं, स्वतःचं विस्मरण होतं. पुढे ते सांगतात, जे सद्गुरूवरील नितांत श्रद्धेमुळे त्यांच्या आज्ञांचे तंतोतंत पालन करून त्याप्रमाणे आपले आयुष्य व्यतीत करतात, त्यांना या ग्रंथातील मेहर बाबांचे 57 संदेश म्हणजे तिबेटी महायोगी मिलारेपा यांच्या संदेशाप्रमाणेच दिव्य आध्यात्मिक आनंदाची एक मेजवानीच वाटेल. असा दृढ विश्वास मनाशी बाळगून मी माझे प्रास्ताविक पृष्ठ 41 वरील अंतिम हिशेब या संदेशामधील पुढील उतार्याने पूर्ण करतो. या पुस्तकाचंच 41 नंबरच्या पानावर अंतिम हिशेब नावाचं जे प्रकरण आहे त्यातला एक पॅरेग्राफ त्यांनी इथे मेन्शन करून आपल्या प्रस्तावनेची सांगता केलेली आहे. जीवनाचे अंतिम ध्येय साकार होताच सर्व पापांचे परिमार्जन होते, सर्व जखमा भरून येतात, अपयशांचे यशात रूपांतर होते, सर्व यातना आणि कष्ट गोड वाटू लागतात, सर्व प्रकारच्या धडपडीतून सुटका होते, सर्व कलह मिटतात, सर्व गूढ रहस्यांचा उलगडा होतो आणि जीवनामागील भूत वर्तमान व भविष्यामागील हेतूचे यथार्थपणे व साकल्याने ज्ञान होते. किती सुंदर आहे पॅरेग्राफ हा, म्हणजे त्याला परत स्पष्ट करायची ही इच्छा होत नाही, इतके सुंदर शब्द आहेत ते. आता स्वतः इंदुमती देशमुखांनी जे प्रास्ताविक ह्या पुस्तकासाठी दिले ते आपण वाचूया. पान नंबर 7, प्रास्ताविक. अणुयुद्धाच्या कठोर कटू संभाव्यतेबरोबर आणि पृथ्वीवरील मानवतेच्या प्रत्यक्ष अस्तित्वावरच सर्व नाशाची छाया पडली असताना आपल्या मनात वारंवार उत्कटतेने आणि तीव्रतेने उठणारा प्रश्न म्हणजे मानव समाजातील परस्पर अविश्वासाच्या या शक्तींचे आणि एकंदर मानवी मनाला व्यापून आणि ग्रासून टाकणाऱ्या भयाच्या भीतीच्या पटलाचे निराकरण करून मानवात आवश्यक आत्मजागृती कोण करणार. त्यावेळेस स्थिती आणि आजच्या स्थितीत काही फारसं अंतर नाही. आजही युद्धाचा धोका आहेच आहे. तर ह्या सगळ्यामधनं सुद्धा जे मनुष्याला आत्मजागृतीच्या मार्गावर कोण नेणार. केवळ उपदेश आणि घोषणा काही फार दूरपर्यंत उपयोगी पडत नाहीत. सर्वच धर्मांनी कोणत्या ना कोणत्या रूपात, कोणत्या ना कोणत्या रीतीने अवताराची आस धरली आहे. केवळ उपदेश काही जगाला तारू शकत नाही, तर त्याकरता गूढ आध्यात्मिक शक्ती आणि सनातन सत्याचे अभिनव दर्शन यांचे पूर्ण सामंजस्य आवश्यक असते. म्हणजे ही जी आध्यात्मिक गूढ शक्ती आणि त्याच सनातन एन्शंट सत्याचे म्हणजे ईश्वराचे अभिनव म्हणजे नवीन दर्शन, नवीन दृश्य, नवीन दर्शन यांचं काय आहे, कोऑर्डिनेशन आवश्यक असतं. शक्ती, ज्ञान आणि सौख्य यांचा स्वयंस्फूर्त अखंड निर्झर ते स्वर्गीय दिव्य असीम अनंत भांडार खुले व्हावयास पाहिजे. खूप सुंदर भाषा आहे त्यांची, पण आपण साध्या भाषेत त्याला समजून घेऊया. शक्ती, ज्ञान आणि सौख्य म्हणजे काय, ईश्वर. इन्फिनिट पॉवर शक्ती, इन्फिनिट नॉलेज ज्ञान आणि सौख्य म्हणजे इन्फिनिट ब्लिस यांचा स्वयंस्फूर्त अखंड निर्झर इटर्नल, जे हे इटर्नल आहे ते स्वर्गीय दिव्य सुप्रीम असीम अनंत भंडार अनलिमिटेड असा हा जो खजिना आहे तो खुला व्हावयास पाहिजे. म्हणजे ईश्वरत्व खुलं व्हावयास पाहिजे. या सुप्त सत्यासंबंधी खरोखरी महत्वाची बाब अशी की सुप्त सत्य, एक एक शब्द या बाई इतक्या हुशार आहेत, प्रचंड बुद्धिमान आहेत आणि बाबांवर नितांत प्रेम होतं त्यांचं. सुप्त सत्य म्हणजे काय, सत्य म्हणजे ईश्वर. सुप्त का म्हटलंय, आपल्या आतमध्ये कोण आहे, ईश्वर आहे. आपण कोण आहे, ईश्वर आहे.
पण कशा आहे? सुप्त आहे. अजून त्याला उघड व्हायचंय, प्रगट व्हायचं. का? कारण आता तो सुप्त आहे, लॅटंट आहे, गुप्त आहे. त्याच्यावरती संस्काराचं सगळं पुट साचलेले आहे, म्हणून तो सुप्त आहे. एक नाही सुंदर. या सुप्त सत्यासंबंधी खरोखरी महत्वाची बाब अशी की मानवतेच्या मोठमोठ्या कसोट्यांच्या प्रसंगी देखील आपण अंतर्मुख होऊन जर चिरवर्तमानामध्ये पाहू तर आपल्यासाठी त्या मूळ दिव्य अनंत भंडाराचा मार्ग खुला असलेला आढळेल. ज्याला स्वतःला काहीतरी भावलंय, जाणवलंय, फिलिंग आहे, अनुभूती आहे, त्याशिवाय कोणी व्यक्ती इतकं सुंदर लिहू शकणार नाही. जीवनाच्या सर्व भूमिकांवर त्या भूमिकांचे स्वामी आणि मौनाचे सम्राट असणाऱ्या मेहर बाबांच्या द्वारा आजवर कधीही आला नव्हता एवढ्या जोराने, वेगाने आणि वैपुल्याने त्या शाश्वत चिरजीवनाचा चैतन्यदायी महान स्रोत आपणाकडे होईल. किती सुंदर भाषा, सुंदर त्यातलं कन्व्हिक्शन, प्रेम, आणि प्रत्येक शब्द सांगतो की ह्याने अनुभवलेला आहे तेव्हाच या लिहित आहेत. जीवनाच्या सर्व भूमिकांवर त्या भूमिकांचे स्वामी आणि मौनांचे सम्राट असणाऱ्या, म्हणजे हे बाबांसाठी काय काय विशेषणं लावली त्यांनी? मौनांचे सम्राट. कोण? मेहर बाबा. सर्व भूमिकांवर तू तीनही भुवनात आहेस आणि त्रिभुवना पलीकडे आहेस. तू सर्व, बऱ्याचदा लोक सगळीकडे विसरतात, सर्व भूमिकांमध्ये विसरतात. प्रार्थनेमध्ये बरेच लोक ते स्किप करतात. तू सर्व भूमिकात आणि सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. मग हे तिन्ही भुवनांचा स्वामी आणि सर्व भूमिकांवर जो आहे अशा मेहर बाबांच्या द्वारा आजपर्यंत कधीही आला नव्हता एवढ्या शक्तीनिशी, ताकदीनिशी, स्पीडनिशी आणि उदार असते ज्याला आपण म्हणतो, वैपुल्याने, उदारतेने, खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने हे जे इटर्नल लाईफ आहे, शाश्वत जीवन आहे, चिरजीवन आहे, त्या चैतन्यमयी अशा महान स्त्रोत, ऊर्जेचा, एनर्जीचा आपल्याकडे स्त्रोत वाहते. पुढे त्या म्हणताय, आपल्याला जागृती देणारे प्रबोधनकार, प्रबोधक आपल्यामध्ये आलेले आहेत. बाबांनी सांगितलेलं, आय हॅव कम नॉट टू टीच बट टू अवेकन. त्याने ते सांगितलं, आपल्याला जागृती देणारे प्रबोधनकार, आपलं प्रबोधन करणार आहेत ते. बरोबर ना? आपल्यामध्ये जागृती, आपलं अज्ञान दूर करणार आहेत ते असे प्रबोधनकार आपल्यामध्ये आलेले आहेत. केवळ शुष्क शब्द जाळांच्या आजच्या युगात ते गेली 40 वर्षे म्हणूनच पाळीत आहे. युग कसं आहे? शब्दांचं युग आहे. व्हॉट्सअप, अमुक मेसेज, काय फेसबुक, इंस्टाग्राम, काय काय नाही माहिती नाही, शब्द बंबाळ. त्यात कधी आत्मा असतो, कधी नसतो. अशा त्या शब्दांच्या आजच्या युगात त्या सांगतात हे युग शब्दांचं युग आहे. आणि अशा शब्दांच्या युगात ह्या युगाचा अवतार मौन व्रत पाळत आहे. त्या आपल्याला, व्रत शब्द नाहीये, त्या आपल्याला शब्द देत नाहीत. टेम्परेचर टू हाय, द बॅटरी कॅनॉट बी फुल्ली चार्ज. ओ माय गॉड. ओके, 1-2 मिनिट द्या मला. हो, हॉरिबल गरम झालंय ते. ओके फाईन, 1च मिनिट. हा, ते काय एकाच इलेक्ट्रिक बोर्डवर लावलेलं असल्यामुळे थोडंसं आपल्याला थोड्या वेळाने पुन्हा चार्ज करूया. आय एम सो सॉरी फॉर दिस. इकडे पण हे पण चार्जिंगला लावलं लागेल. 1 मिनिट. थोडे ऍडजस्टमेंट जरा इथे कसरत असते, करायला लागते, पण बाबांच्या दयेने आपल्याला परवानगी मिळते म्हणून ठीक आहे. हॉल बिल ते देत नाहीत, सॉरी. म्हणजे नाही म्हटलं नाही, मागितलं तर कदाचित देतील, पण तेच की हॉल म्हटलं की मग त्यांना त्याला माणूस ठेवायला लागतो, त्याला साफ करा, मग वगैरे. एनिवे, आय होप इट विल नॉट बी अ प्रॉब्लेम. जय बाबा.
त्या पुढे म्हणतात, ते आपल्याला शब्द देत नाहीत तर सत्य देतात. कोण? बाबा. ते काही शिकवण्यासाठी नव्हे तर जागृती प्रबोधन देण्यासाठी आलेले आहेत. आता ह्याच्यावर इतकं बोलून झालंय, त्यामुळे मी पुन्हा नव्याने त्याच्यावर काही सांगत नाही. ते एकदा धर्म वा पंथ ते एखादा धर्म वा पंथ स्थापन करत नाही. जसं सुरुवातीच्या काळात आधी आम्हाला पण लोक विचारायचे, त्याने कोणता धर्म स्थापन केलाय, कुठला पंथ स्थापन केलाय, त्या कशाची स्थापना केली. किंवा बाबा विदेशात गेले तर तिकडेही त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही कुठल्या वर्ल्डच्या बाजूने आहात, कुठल्या धर्माच्या बाजूने आहात, तुम्ही कुठल्या धर्माचा जास्त पुरस्कर्ते आहात वगैरे. तेव्हा बाबांचं उत्तर खूप सुंदर आहे की सर्व धर्म माझ्यासाठी सारखेच आहेत. कुठल्या ना कुठल्या अवतार काळात ते ईश्वरानेच स्थापन केलेले आहेत, म्हणजे त्यांचेच आहेत ते सर्व. पण आज ते सगळे खोकले झालेले आहेत, हे पण बाबांनी सांगितलं. तर त्या इथे सांगतात, ते एखादा धर्म वा पंथ स्थापन करत नाहीत तर मानवतेला सर्व पापांपासून आणि माया भासापासून मुक्त करून त्यांच्या दिव्य अद्वैताचा वारसा मिळवण्याकरता तिला नवीन प्रेरणा देतात. कोणाला? मानवतेला ह्या मायेपासून, जगापासून मुक्त करून, त्याच्या बंधनांपासून मुक्त करून अद्वैताचा वारसा म्हणजे ईश्वरत्व, गॉड रिअलायझेशन मिळवण्यासाठी नवीन स्फूर्ती देतात. भुकेल्या जगाला दिव्य प्रेम आणि दिव्य सत्य प्रदान करून ते या विश्वातील सर्व धर्मांचे मूलतः ऐक्य व त्यांचे गर्भित सार दाखवतात. प्रत्येक धर्माचं काय सार आहे ते बाबांनी सांगितले. त्या सगळ्या धर्म बाबांनी सांगितलं की एका माळेतल्या मण्यासारखे मला हे सगळे धर्म एकत्र आणायचे, एकसूत्री करायचंय त्यांना. आणि अशा प्रकारे दिव्य प्रेम आणि दिव्य ईश्वरत्व देण्यासाठी ते आलेले आहेत. सर्व धर्मांचं ऐक्य स्थापन करण्यासाठी ते आलेले आहेत. शब्दांच्या एकाहून एक उंच राशींपेक्षा सर्वच भूमिकांवर त्यांचे मौन अधिक बोलके असते. ज्या शब्दांपेक्षाही त्यांचं मौन हे अधिक प्रभावी आहे, अधिक बोलकं आहे. शाश्वत सनातन जीवनाचा निर्मळ विशुद्ध आनंद, कधीही कमी न होणारे, मलिन न होणारे ज्ञान, अभेद्य शांती, त्यांचे निर्मल निर्भय माधुर्य आणि क्रियाशील गतिमानता आणि अखंड चिरस्वातंत्र्याचा वारसा प्राप्त करून घेण्यासाठी ते आपणास बोलवतात. इतकं सुंदर लिहिलंय. अर्थात ज्यांना अशा भाषेची सवय नाही, कदाचित त्यांना हे अवघड वाटू शकेल, त्यांच्यासाठी मी परत एकदा वाचते. शब्दाच्या एकाहून एक उंच राशींपेक्षा सर्वच भूमिकांवर त्यांचे मन अधिक बोलके असते. शाश्वत सनातन जीवनाचा, जे जीवन असं आहे, इटर्नल आहे, सनातन आहे, एन्शंट वन आहे, त्याचं ते कसं आहे? निर्मळ आहे, विशुद्ध आहे, आनंददायी आहे, कधीही मलिन न होणार आहे. ती जी अभेद्य शांती आहे, इटर्नल पीस आहे, त्याचं जे निर्मल माधुर्य आहे, मधुरिमा आहे, गोडवा आहे, आणि जी क्रियाशील गती, असं असूनही ते क्रियाशील आहे, आयडल नाही आहे, गतिमान आहे, स्पीड आहे, असं असूनही ते शांतपूर्ण आहे, आनंददायी आहे. अशा अखंड चिरस्वातंत्र्याचा, हे जे बंधन आहे, सध्या आपण तुरुंगात आहे, आपण नेहमी म्हणतो बंधनात आहे, संस्कारांच्या बंधनात, मायेच्या तुरुंगात आपण आहोत. पण ह्याला सोडून ईश्वर प्राप्ती, गॉड रिअलायझेशन किंवा चिरस्वातंत्र्य, अखंड टिकणारं स्वातंत्र्य किंवा ईश्वर प्राप्ती, गॉड रिअलायझेशन प्राप्त करून घेण्यासाठी ते आपल्याला बोलवतात. सर्व जीवन हे एकच असून केवळ ईश्वर मात्र सत्य आहे, हे जाणीवयुक्त ज्ञान ते आपणास प्रदान करतात. की जीवन काय आहे? एकच आहे, ते विभागलेलं तुकड्या तुकड्यांमध्ये नाही आहे, पण ते भासमय आहे, ते वास्तविक शून्य आहे, भ्रम आहे, माया आहे, इल्युजन आहे, पण ईश्वर मात्र सत्य आहे. हे कॉन्शियसली, जाणीवयुक्त, म्हणजे आपल्याला
भानात राहून जाणीव त्याची व्हायला पाहिजे, ते जाणवलं पाहिजे, अनुभव करता आलं पाहिजे. ते हे असं आहे की ईश्वर केवळ सत्य आहे, जीवन हे भासमय आहे, हेच खरं अंतिम ज्ञान आहे. पण ते ज्ञान आम्हाला अनुभव करता आलं पाहिजे, कॉन्शियसली त्याचं एक्सपिरियन्स घेता आला पाहिजे. ते करून देण्यासाठी, तो अनुभव प्रदान म्हणजे देण्यासाठी, म्हणजे थोडक्यात शब्दामध्ये ईश्वर साक्षात्कार देण्यासाठी ते आलेले आहेत. ते मदत करतात. मनाला गुंग करून सोडणारे मेहर बाबांचे मौन आजच्या युगाच्या गोंधळलेल्या मनाला जागृतीचा धक्का देणार आहे. की बाबांचं मौन कसं आहे, एकदम आपण लुब्ध होऊन जातो, गुंग होऊन जातो. तिथे काहीच मात्र आपलं ना डोकं चालत ना, सगळं काही बंद पडतं. पण हे मौन कसं आहे, ह्या गोंधळलेल्या जगाला आध्यात्मिक धक्का, जागृतीचा धक्का. कशातून जागं व्हायचंय? अज्ञानातून जागं व्हायचंय. म्हणजेच आध्यात्मिक धक्का देण्यासाठी ते येणारे आहे. तसेच ते प्रत्येकाला आणि सर्वांनाच त्या शाश्वत आणि अविभाज्य जीवनाच्या सर्वस्पर्शी शांती आणि आनंदाकडे नेणारे आहे. अभेद्य अनंतातून कधीही भेदू न शकणारं जे अनंत आहे, अनलिमिटेड आहे, अभेद्य अनंतातून आपल्यामध्ये अवतार घेऊन मेहर बाबा आपल्याला देत असलेल्या असीम अनंत जीवनाच्या दायभागापासून, आपल्या वारसा हक्कापासून आपणास काळाचे व स्थळाचे कसलेही अंतर वंचित करू शकणार नाही. अवतार मेहर बाबांच्या काही दिव्य शब्दांनीच मी हे प्रास्ताविक पुरे करते, असं कोण सांगतायत? सौ इंदुमती देशमुख. बाबांची काही वाक्य त्यांनी इथे दिली आपल्या प्रस्तावनेत. मी काही शिकवण्यास नव्हे तर जागृती देण्यास आलो आहे. म्हणूनच हे ध्यानात ठेवा की मी काही यमनियम वा उपदेश देत नाही. बरेच लोक सांगतात बाबांनी काय आज्ञा दिल्या, बाबांचे काय उपदेश आहे, बाबांनी काय यमनियम सांगितले, कशा प्रकारे काय जप तप ध्यान धारणा सांगितले. बाबा सांगतात की मी शिकवण्यासाठी आलेलंच नाहीये, त्यामुळे मी हे काही तुम्हाला देणार नाही, मी फक्त तुम्हाला जागृत करण्यासाठी आलोय. मनुष्याच्या अज्ञानाच्या पडद्या आड मी स्वतःला आवृत्त अवगुंठित ठेवतो, म्हणजे झाकून ठेवतो. आणि काही योग्य विशिष्ट योग्यतेच्या लोकांपुढे मात्र मी आपले दिव्य वैभव प्रगट करतो. त्यांचं जे दिव्यत्व आहे ते प्रत्येकालाच भावेल, प्रत्येकालाच जाणवेल, प्रत्येकालाच अनुभवेल असं नाही. तर जे थोडके भाग्यवान लोक आहेत, बाबा असं स्वतः सांगतात, त्यांच्या पुढेच, ज्यांची योग्यता आहे अशा लोकांपुढेच मी आपलं दिव्य वैभव दिव्यत्व प्रगट करतो, बाबा सांगतात. या विश्वातील ही सर्व अंधाधुंदी हा गोंधळ अपरिहार्यच होता आणि त्याबद्दल कोणालाही दोष देता येणार नाही. जे घडायचे होते ते व्हावयाचे होते, ते झालेच आहे. जे काही घडायचं होतं, जे व्हायचं होतं, हे कशाबद्दल बाबा बोलतात? पहिलं आणि दुसरं महायुद्ध होऊन गेलेलं आहे, ते झालेच आहे. आणि जे घडणार आहे ते घडेलच. जे काही मेहर बाबा आले म्हणून एखादं हे टळलंय किंवा काही होणार नाही, रादर कुठल्याही अवतार काळात आपण जर बघितलं तर सतत युद्ध झालेली आहेत. जे घडणार आहे ते घडेलच. मी तुमच्यामध्ये येण्याशिवाय गत्यंतर नव्हते आणि माझे येणे अपरिहार्य होते, आवश्यकच होते आणि मी आलोही. मीच तो सनातन पुरुष आहे. त्यांचे आणखी काही स्फूर्तिपद प्रद संदेश पहा. ईश्वरावर जसे प्रेम केले पाहिजे तसे प्रेम करण्याकरता ईश्वरासाठी जगले पाहिजे. लिव्ह फॉर गॉड अँड डाय फॉर गॉड. लिव्ह फॉर गॉड अँड डाय फॉर गॉड म्हणजे काय? ईश्वरत्व प्राप्त करण्यासाठीच केवळ जगायचे. बाकी जे काही आपले ध्येय आहेत ते ध्येय खोटे आहेत. खरं ध्येय फक्त ईश्वर बनण्यासाठी आपल्याला हा जन्म दिलेला आहे. त्यामुळे आपलं हे जीवन त्या उद्देशानेच पुढे प्रेरित झालं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. म्हणून ते ईश्वरासाठीच जगा, ईश्वरासाठीच मरा. म्हणजे स्वतः ईश्वर बनण्यासाठी स्वतःतला मी पण मरा. तो गेला पाहिजे, तो मेला पाहिजे. ते खरं मरण.
म्हणजे मग खरं ईश्वरत्व तुमच्यातलं जागृत होईल. म्हणून बाबा सांगतात, ईश्वरासाठीच जगले पाहिजे आणि ईश्वरासाठीच मेले पाहिजे. ईश्वरावर प्रेम करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. इतर कुठलीही ध्येय ठेवायची गरजही नाही. आणि ईश्वराला स्वतःप्रमाणेच लेखले पाहिजे सर्वाधिक. ईश्वरावर प्रेम करण्याचा सर्वात व्यावहारिक मार्ग म्हणजे आपल्या समाज बांधवांवर प्रेम करणे हाच होय. आता इथे समाज बांधव, बरेच लोक जातीला समाज म्हणतात, तसा कृपा करून कुणीही घेऊ नका. म्हणजे ह्या समाजातल्या, सोसायटीतल्या लोकांवर, मग तो भंगी असू दे, झाडूवाला असू दे, वॉचमन असू दे, त्यांनी काही फरक पडत नाही. जर बाबा प्रेमींना आपण मिठी मारतो, तो झाडू मारणाऱ्याला का नाही मारायची? तिच्यातही बाबा आहेत. आणि सौ इंदुमती देशमुख, नागपूर. आता इथे हीट फार वाढली असा सारखा मेसेज येतोय, नाही तर माझा मोबाईल बंद व्हायचा. 1 मिनिट, आय एम सो सॉरी. फॅनचा आवाज होऊ नये म्हणून मी कमी ठेवला होता फॅन. बाबा, फार हीट आहे हा, प्रचंड हीट आहे नगरला सध्या. आता ह्या पुस्तकाचा पुढचा भाग आपण लगेच सुरू करतोय. आणि ते आहे अवतार मेहर बाबा, अल्प परिचय. हा सगळ्यांना परिचित भाग आहे, त्यामुळे एक्सप्लेनेशनची मला नाही वाटत यात कुठे गरज आहे. फक्त भाषेचा थोडा प्रश्न असेल तर तिथे तिथे आपण साधे शब्द वापरून पुढे जाऊया. म्हणजे त्यांचा शब्द वापरल्यावर साधा शब्द वापरेल आणि पुढे जाऊया. अल्प परिचय, थोडक्यात परिचय, बाबांची इंट्रोडक्शन. आता इथे आपण जेवढे जण आहे, जवळजवळ 33-34 लोक, ह्यातल्या कोणालाही बाबांचा परिचय द्यायची आवश्यकता जरी नसली तरी सुंदर पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे, ते आपण जरूर वाचू. बाबांचं पहिलं चरित्र C.D. देशमुखांनी लिहिलेलं आहे. इतकं सुंदर मी लहानपणीच ते वाचलेलं आहे. अवतार मेहर बाबा, मेहर बाबा असं नाव आहे. बाबांचा उभा असलेला फोटो, सुंदर पुस्तक होतं. पण ते पण आउट ऑफ प्रिंट आहे, माझ्याकडे त्याची प्रत नाही आहे. इथे जुने लोक आहे, त्यांच्याकडे कुणाकडे असेल तर जरूर सांगा, कुणाकडे असले तर. अल्प परिचय, जन्म आणि शिक्षण. अच्छा, फॅनच्या आवाजाचं काही डिस्टर्बन्स नाहीये ना? नसावा, कोणी नाही म्हटलेला. म्हणजे सर्व धर्म मोठे खरे, बाबा याच्यामध्ये दिलंय, सर्व धर्म मोठे खरे, पण ईश्वर त्यांच्यापेक्षाही मोठा सर्वश्रेष्ठ होय. का? कारण त्या ईश्वर प्राप्तीसाठी धर्माची स्थापना झालेली आहे. धर्मासाठी ईश्वर नाही, ईश्वरासाठी धर्म आहे. म्हणून धर्मापेक्षा ईश्वर मोठा आहे. कुठल्याही धर्म हा ईश्वरापेक्षा मोठा नाहीये. त्यामुळे अवतार हा धर्मबंधनाच्या पलीकडे असतो. किती सुंदर, अगदी असं मण्यांसारखं, एका माळेतल्या ह्याच्यासारखं ओढलंय त्यांनी विचार. कारण ईश्वरापेक्षा धर्म मोठा नाहीये. आणि त्यामुळे कुठल्याही अवतारावर कुठल्याही धर्माचं कोणतंही बंधन लागू पडत नाही. तो त्या सगळ्या धर्मबंधनांच्या पलीकडे आहे. असे असले तरी मानव देह धारण करताना विद्यमान अशा कोणत्या ना कोणत्या धर्मात अवताराला जन्म घ्यावा लागतो. धर्मबंधनाने अवतार बांधलेला नाही, पण जेव्हा तो मानवी देहात जन्म घेतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या परिवारात. म्हणून बरेचदा लोक म्हणतात की मेहर बाबांचा धर्म कोणता आहे. लहानपणी फार राग यायचा मला आणि मी सगळं सांगायची, ईश्वराला काही धर्म असतो का? पण आता थोड्या वयाबरोबर सामंजस्य येत असेल की सांगायला लागतं की हा, तसं ह्या दुनियेच्या भाषेत म्हणायचं तर त्यांचे आई वडील ते इराणचे होते, इराणी कुटुंबात, पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला, सांगायला लागतं. म्हणून तिथे सांगितलं, असं असलं तरी मानव देह धारण करताना विद्यमान म्हणजे अस्तित्वात असलेला कोणत्या ना कोणत्या धर्मात अवताराला जन्म घ्यावा लागतो. श्री मेहर बाबा यांचा जन्म ही अशाच एका इराणी नामक पारशी कुटुंबात दिनांक 25 फेब्रुवारी 1894 रोजी पहाटे 5 ला पुण्यात झाला. अगदी लहानपणापासूनच
आपल्या प्रेमळ आणि आनंदी स्वभावाने ते सर्वांना हवेसे वाटत. आपल्या विनोदप्रियतेमुळे ते खिलाडू वृत्तीने मित्रमंडळीत सर्वांचे आवडते नेते बनले. त्यांचे शिक्षण पुण्यात सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व डेक्कन कॉलेज यामध्ये झाले. कॉलेजात असताना त्यांना काव्याची खूप आवड होती. कित्येक काव्यपंक्ती ते आपल्या मधुर आवाजात म्हणत असत. क्रिकेट, आट्यापाट्या, गोट्या वगैरे देशी विदेशी खेळात ते तरबेज होते, एक्सपर्ट होते. कॉलेजमध्ये त्यांनी विश्वबंधू संघाची स्थापना केली होती. म्हणजे बाबांनी कॉलेजमध्येही हे केलं, विश्वबंधू संघाची त्यांनी स्थापना कॉलेजमध्ये केली होती. अवतार कार्याचे ज्ञान. 1913 साली इंटर मध्ये त्यावेळी इंटर होतं ना, आता इंटर हे राहिलेलं नाही. जसं जसं दिवस जातात तेव्हा शिक्षण पद्धती बदलते, त्यामुळे ते नावं पण बदलतात. पूर्वी इंटरला महत्व होतं. 1913 साली इंटरमध्ये शिकत असतानाच हजरत बाबाजान यांच्याशी त्यांची दृष्टी भेट झाली व ती श्री मेहर बाबांच्या दैवी जीवनाचा शुभारंभच ठरली. श्री साईबाबा, श्री उपासनी महाराज, हजरत बाबाजान, श्री नारायण महाराज व ताजुद्दीन बाबा हे मेहर बाबांचे 5 सद्गुरू होत. यांच्यामुळे आपण अज व अव्यय, अज आणि अव्यय ज्ञानेश्वरीतले शब्द आहे, असे सनातन पुरुष असून एन्शंट वन, बाबा म्हणतात आय एम द एन्शंट वन, सर्वत्र आपणच विनटलो आहोत. विनटलो म्हणजे सर्वात मीच भरून आहे, असा अनुभव श्री बाबांना आला. व जगत कल्याणासाठी युगे युगे अवतरणारा पुरुषोत्तम तो आपणच आहोत, असा अनुभव श्री बाबांना आला. श्री बाबा म्हणतात, त्यावेळी बाबांना सद्गुरू श्री बाबा असंच म्हणायचे. आणि त्या आरतीत पण म्हटलंय, मेहर बाबा श्री गुरु राया तव चरण. त्याला सद्गुरू वगैरे म्हटलंय म्हणून काही त्यांचं अवतारत्व कमी होत नाही. अवतार आहे त्याला तुम्ही सद्गुरू म्हणून, तुमचा गुरु म्हणूनही ऍक्सेप्ट करू शकता. बरेच लोक, ती आरती इतकी सुंदर आहे की तिथे मी अहमभावाची ज्योत लावली, मनाचं पुष्प वाहिलं म्हणजे मन वाहून टाकलं म्हणजे मनाचा नाश, किती महत्वाचं आहे. त्यामुळे ती आरती खूप सुंदर आहे. पण बरेच लोकांचं असं लिमिटेड थिंकिंग ठेवायचं नाही, माइंड ओपन माइंड ठेवायचं. एनिवे, बाबांसमोर गायली गेलेली आरती आहे, ती वारंवार गायली गेलेली आहे. एनिवे, बाबा म्हणतात, मी शिकवण्यासाठी नव्हे तर आत्मजागृती करण्यासाठी आलो आहे. मी सनातन पुरुष, एन्शंट वन असून आधुनिक जगाचा उद्धार करण्यासाठी अवतरलो आहे. श्री बाबांचे महामौन. दिनांक 10 जुलै 1925 पासून श्री बाबांनी वैखरी वाणीचे मौन पाळले आहे. किती महत्वाचं आहे. वाणीचे प्रकार देशपांडे भाऊ इथे असतील तर त्यांनी चार्ट मध्ये जरूर टाकावं. परा पश्यंती वैखरी, मेहरा पण आहे, मला वाटतं मेहरा टोळनी यावेळी 10 जुलैला तिने चांगलं पुढे चालवलं. धांद्रे काकांचं व्रत तिने पुढे चालवलं. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की परा पश्यंती वैखरी वगैरे जे वेदामध्ये वगैरे किंवा ज्ञानेश्वरीत वाणीचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले सांगितलेले आहेत, तर त्याबद्दल तिने तो लेख सुंदर लिहिलेला आहे. मेहरा टोळ सुद्धा आपल्यामध्ये आहे, तर ती ह्याच्यावर नंतर बोलेल असं मी आशा करते. तिने टाकावं चॅटमध्ये तसं काहीतरी. थँक्यू. तर बाबांनी वैखरी वाणीचे मौन पाळले आहे. गेल्या 41 वर्षात त्यांच्या, ही त्यावेळेसची गोष्ट आहे, 66 सालची. ओके, गेल्या 41 वर्षात त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडलेला नाही. पण त्यांचे मौन हे काही एखादी सिद्धी प्राप्त करण्याची साधना नव्हे. ईश्वरी अवताराला आणखी साधावायचे ते काय? तेव्हा त्यांचे मौन हे मानवी अंतःकरणात त्यांना जी जागृती करायची आहे त्याचे प्रभावी साधन होय. तुम्ही का बोलत नाही असा प्रश्न विचारला असता बाबा म्हणाले, विचारांचे वाहन म्हणून तुम्ही जिभेचा उपयोग करता, मला विचार व्यक्त करायचे नाहीत. किती सुंदर उत्तर आहे की भाषेचा, बोलायचा, शब्दांचा उपयोग का करतो? विचार व्यक्त करण्यासाठी.
पण बाबा म्हणतात आय एम थॉटलेस, माझ्याकडे विचार नाहीच आहेत, मन नाहीच आहे. तर बाबा म्हणतात मला विचार व्यक्तच करायचे नाहीयेत, हृदयातील सत्य जागृत करण्यासाठी मी आलो आहे व ते कार्य मौनानेच अधिक प्रभावीपणे मी करतो. तिथं हृदयात जागृती करायची आहे, सटल, तिथे ग्रॉसची गरज नाही. जिव्हा, भाषा, शब्द हे कसे स्थूल साधन आहेत, स्थूल जगातले, त्याची गरज तिथे पडत नाही. हृदयाची भाषा कळते, हृदयाच्या भाषेतून बोललं गेलं पाहिजे, शब्दांच्या भाषेची तिथे गरज नाही. हृदयातील सत्य जागृत करण्यासाठी मी आलो आहे व ते कार्य मौनानेच अधिक प्रभावीपणे मी करतो. श्री बाबांच्या मौनाचा प्रभाव इतका आहे की त्यांच्या उपस्थितीत ते बोलत नाहीत असे कधी वाटतच नाही. अगदी खरंय. उलट भेटीस जाणारा मात्र नतमस्तक होऊन मौन होतो. 1954 सालापर्यंत इंग्रजी मुळाक्षरे छापलेल्या एका फळीवर बोटे ठेवून ते आपला आशय इंग्रजी, गुजराती, हिंदी, मराठी इत्यादी भाषांतून व्यक्त करत, सगळ्या मिश्र भाषा बाबा वापरत होते. आणि आजचं जग जे आहे त्याच पद्धतीने पुढे चाललेलं आहे. या काळातील त्यांचे वाङ्मय या पद्धतीनेच सांगितले जाऊन लिहिले गेले. आता गेली 12 वर्षे तर बोटांच्या ठराविक खुणांनीच त्यांचा सर्व बाह्य व्यवहार चालतो. पौर्वात्य व पाश्चात्य देशातील असंख्य प्रेमीजनांना पाठवलेली प्रश्नोत्तरे, आध्यात्मिक गूढ प्रश्नांचे सरळ सुंदर विवेचन, हजारो मैलांचा विविध देशांचा प्रवास करीत असता आवश्यक वाटणाऱ्या सर्व गोष्टी त्यांनी केवळ आपल्या बोटांच्या इशाऱ्यांनी सांगितल्या. आजपर्यंत त्यांनी 3 वेळा अमेरिका, 9 वेळा युरोप, तसेच 2 वेळा ऑस्ट्रेलिया असे अनेक दौरे केले आहेत. 66 पर्यंत त्यांनी सांगितलं. पुढे बाबांचं फिरणं आपोआपच कमी झालं. अक्षर वाङ्मय दर्शन, श्री बाबांच्या समृद्ध आणि सखोल वाङ्मयाचे दर्शन हा परिणत प्रज्ञेचा विषय आहे. या ठिकाणी त्यांच्या काही ग्रंथांचा केवळ निर्देश करण्यात येत आहे. कठीण केलेली, खूप सुंदर, कठीण केलेली एक सोपी गोष्ट ही तत्वज्ञानाची त्यांनी केलेली व्याख्या ही मोठी अचूक आहे. काय सांगितलं बाबांनी? तत्वज्ञान म्हणजे काय, फिलॉसॉफी. तर फिलॉसॉफीची डेफिनेशन बाबांनी काय केली? अगदी सोपी असते एखादी गोष्ट, त्या सोप्या गोष्टीला अवघड करणं म्हणजे तत्वज्ञान. तत्वज्ञानाच्या कक्षेत येणाऱ्या बहुतेक सर्व विषयांचे सुसूत्र व संबंध असे विवेचन त्यांनी केले आहे. गेल्या काही वर्षात इंग्लंडात व अमेरिकेत प्रकाशित झालेली त्यांची पुस्तके पुढील प्रमाणे आहेत. गॉड स्पीक्स, लिसन ह्युमॅनिटी, लाईफ ॲट इट्स बेस्ट, बीम्स फ्रॉम मेहर बाबा, हे राहिलंय आपलं, गॉड टू मॅन अँड मॅन टू गॉड इत्यादी. बीम्स फ्रॉम मेहर बाबा पण खूप छान आहे, छोटंसं पुस्तक ते पण. यामध्ये गॉड स्पीक्स, ईश्वरवाणी या ग्रंथाची महत्ता अनन्यसाधारण आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन या धर्मात अध्यात्माच्या क्षेत्रात प्रचलित असणारे समानार्थी शब्द कोणते व त्यामागील गूढ अर्थ कोणता व तो एकच कसा आहे याचे विवेचन श्री बाबांनी या ग्रंथात आधुनिक पद्धतीने केले आहे. हे गॉड स्पीक्सचं मुख्य तत्व आहे ना. सुफिझम असेल, वेदांत असेल, आजच्या भाषेत त्याला काय म्हटलंय, कोणता शब्द आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे बाबांनी तिन्ही याच्यातलं सांगितलेलं आहे. याशिवाय ईश्वर, माया, संस्कार, अहंकार, ध्यान, पुनर्जन्म परंपरा, गूढ विद्या, पूर्ण पुरुष वगैरे विषयांवर त्यांनी विविध ग्रंथात लेखमाला गुंफल्या आहेत. परफेक्ट मास्टर, अवतार व गॉडमॅन हे त्यांचे चरित्रात्मक ग्रंथ इंग्लंड अमेरिकेत प्रसिद्ध झालेले आहेत. अवतार हे जे आहे जीन अँड्रियलने लिहिलेलं सुंदर पुस्तक आहे. चार्ल्स पदमचं गॉडमॅन आहे.
द अवेकनर हे त्रैमासिक न्यूयॉर्कहून प्रसिद्ध, म्हणजे क्वार्टरली न्यूयॉर्कहून प्रसिद्ध होत असते. तर मेहर पुकार व अवतार मेहर ही अनुक्रमे हिंदी व तेलुगू मासिके भारतात प्रसिद्ध होतात. मराठी, हिंदी, गुजराती, तेलुगू वगैरे विविध भारतीय भाषांतूनही श्री बाबांच्या काही ग्रंथांचा आणि संदेशांचा अनुवाद झालेला आहे. प्रेम हेच अमौलिक साधन. कुठलाही प्रश्न बाबांना विचारला, याचं कारण काय, तर स्वार्थ. ह्याचं सोल्युशन काय, प्रेम. प्रत्येकाचं बाबांनी हेच उत्तर दिलेलं आहे. जेव्हा बाबा वेस्टमध्ये गेले आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले, इतके सुंदर उत्तरं दिलेले आहेत. माझा आग्रह असेल, अर्ली मेसेजेस रोज एक पान आपण टाकतो, ते तर तुम्ही वाचावंच. आणि ज्यांना प्रॉब्लेम नाही इंग्लिश टू इंग्लिशचा, त्यांनी दुसऱ्या चौथ्या रविवारी ते अटेंड करावं बाबा झूमवर, नाही तर मग रेकॉर्डिंग बघा, ते पाठवतात, रेकॉर्डिंग करतात. प्रेम हेच अलौकिक साधन, अमौलिक साधन. जीवनास अंतिम सत्याप्रत नेणाऱ्या विविध वर्गांचे विवरण श्री बाबांनी केले असले तरी त्यांचा मुख्य भर प्रेम मार्गावरच आहे. ते म्हणतात, प्रेम हीच अध्यात्म मार्गाची सुरुवात व अखेर आहे. सुरुवात पण तोच, शेवट पण तोच. काय, प्रेम. जीवन व प्रेम ही एकमेकांपासून अलग नाहीत, वेगळी नाहीत, ती अविभाज्य आहेत. द्वंद्वात्मक जगातील ईश्वराच्या एकतेचे हे प्रेम हे प्रतिबिंब होय. हे जे द्वैतमय जगत आहे, भासमय जगत आहे, द्वंद्वात्मक जगत आहे, त्या जगामध्ये ईश्वराच्या प्रेमाचं प्रेम हे प्रतीक आहे, प्रतिबिंब आहे. किती सुंदर. पूर्ण पुरुषाच्या कृपेने जागृत झालेले विमल प्रेम, निर्मल प्रेम हे साधकाचे सर्वात मोलाचे साधन. जप तप ध्यान आणि ताडासन आणि योगासन आणि उपवास याची गरजच नाही. तर कोणतं साधन, प्रेम साधन, जे अत्यंत म्हणायला सोपं, करायला फार कठीण. श्री बाबांच्या सहवासात अनुभवास येणाऱ्या प्रेमरसाने हृदय नित्य नूतन अशा सद्भावनांनी न्हाऊन निघते. विचार व भावना यांचा क्रमशः समन्वय साधतो. रचनात्मक विचार विकास पाहू लागतात व वाईट भाव निर्माण होताच त्यांची जाणीव स्वतःला होऊ लागते आणि हळूहळू त्यांची जागा विमल व मंगल अशा भावनांनी घेतली जाते. खूप छान शब्दात इतकं सुंदर सांगितलंय की जो ह्या अनुभवातून जातो. पहा, आपण मातीचे माणसं आहोत, मनुष्य आहे, ह्युमन बिंग आहे. तेव्हा कम जादा ऊपर नीचे ज्याला आपण म्हणतो, कमी जास्त गुणदोष प्रत्येकात असणार. पण ते दोष नित्य काढून टाकण्याचा प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि बाबांच्या कृपेने खरंच ते होतं. हळूहळू बाबा सांगतात, इट्स अ व्हेरी ग्रॅज्युअल प्रोसेस, फार धीमी प्रक्रिया आहे. पण निश्चितपणे तुम्ही जर स्वतःचं अवलोकन केलं किंवा कधीतरी एखाद दिवशी जाणवतं, अरे आपल्यात बदल होतोय, आणि इट्स अ गुड थिंग. तर हळूहळू जे आहे चांगले विचार निर्माण होणं, चांगल्या प्रति प्रयत्न करणं, आणि जे वाईट आहे त्याची हळूहळू स्वतःला जाणीव होणं हे महत्वाचं आहे. जर स्वतःतल्या दोषांची, वाईटाची जाणीवच झाली नाही तर त्यांचं निर्मूलन किंवा त्यांना नष्ट तुम्ही कसं करणार. माझा विकनेस काय आहे, माझ्यात कमी काय आहे, हे मला कळलंच पाहिजे. तर बाबांच्या प्रेमामुळे ती जाणीव आपल्याला होते की माझ्यात हे कमी आहे, की माझ्यात हे चुकीचं आहे, मला हे बदलायला हवं, की मला हे नष्ट करायला हवं. हळूहळू हळू त्याची जागा मंगल भावनांनी घेतली जाते. दिव्य मार्गदर्शन. श्री बाबा त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांच्या वैयक्तिक वैचारिक प्रवाहास बाधा आणू इच्छित नाही. ज्याचं जसं कर्म आहे, ज्याचं जसं नशीब आहे, ज्याचं जसं भाग्य आहे, त्यात ते कधी अडथळा आणू इच्छित नाही. जो ज्याचे जसे विचार करण्याची पद्धत आहे, बाबा त्या पद्धतीने त्या माणसाला टॅकल करायचे, त्या पद्धतीने त्याच्या प्रश्नाची उत्तर द्यायची. तुझी विचार करण्याची पद्धत चूक आहे,
तू असा विचार करू नकोस, तसा विचार कर, असं कधी तुम्ही बघितले बाबांना म्हणताना? किंवा कुणाला बाबांनी वाईट म्हटल्याचं तुम्ही कुठे चरित्र, एवढे बाबांची पुस्तकं वाचतात, कधी आलंय तुमच्या नजरेला? येणारच नाही. बिकॉज ही इज गॉड. आणि त्यांना माहितीये की मीच प्रत्येकात आहे. कुणाला वाईट म्हणणं, दोष देणं म्हणजे स्वतःला दोष देण्यासारखं आहे. हाही एक भाग आहे. तर जीवनविषयक मूलभूत तत्वांचे ते दिग्दर्शन करतात. साधनेचे स्वातंत्र्य प्रत्येकास राहते. तुम्हाला कसं करायचं तुम्ही करा. त्याने म्हटलं नाही की असंच कर. तुला जप ध्यान करायचं, तू जप ध्यान कर. तुला भजनं म्हणायची, तू भजनं म्हण. तुला पुस्तकं वाचायची, ज्याला जे करायचं त्याने ते करावं. त्यांना प्रत्येकास स्वातंत्र्य आहे. श्री बाबांचे प्रेम जीवन साधनेचा आधार बनते. आध्यात्मिक तर सोडाच, हे भौतिक जीवन सुद्धा एक साधना आहे. आणि त्या साधनेचा आधार म्हणजे बाबांच्या प्रेमाच्या आधारावर. म्हणून आपण म्हणतो की आमचे नाव बुजावे नार जल्लतनीमध्ये आपण लास्ट स्टँजा म्हणतो ना, की आमची नाव तारुण्य भवसागरातून. श्री बाबा जीवनाचा सर्व बाजूंनी विचार करतात. कोणत्याही अनुभवाचे, विचाराचे किंवा भावनाचे महत्व ते नाकारत नाहीत. हे अत्यंत महत्व. किती ह्या बाईची उमज सुंदर होती. आय वुड हॅव लव्ड टू मीट हर. भेटलोय असणार की एका अनुभवाला, विचाराला, भावनेला बाबांनी महत्व दिलं नाही, तर सगळ्यांना त्यांनी महत्व दिलं. हाऊ ब्युटिफुल इट इज. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्याही अनुभव आहे. म्हणून एखाद्या, बरेच जण विचारतात की हा सद्गुरू आहे की नाही, किंवा परफेक्ट संत आहे की नाही ओळखायचे. हे सगळे तुम्ही ते लागू लावा त्याला. हे आपण म्हणू शकतो की ही परिमाणं आहेत, मोजमाप आहे. या पद्धतीने बघा ती व्यक्ती खरंच साधू संत आहे की नाही, अध्यात्मात पुढे गेले की आहे नाही, परफेक्ट मास्टर आहे की नाही, लगेच कळेल. कोणत्याही अनुभवाचे, विचाराचे किंवा भावनाचे महत्व ते नाकारत नाही. कुठेही भावना तुमच्या मनात येऊ द्या, अनुभव असू दे. कुठल्याही एका साधनेचा ते आग्रह करत नाही. कोणत्याही तुमच्या वैचारिक प्रवाहास ते बाधा आणत नाही. ज्या पद्धतीने आहे तुमचं मूलभूत तत्व जे आहेत जीवनाचे, त्याचं ते मार्गदर्शन करतात. फक्त त्याची योग्य मर्यादा दाखवून अंतिम सत्याच्या साधनेत त्याचा समन्वय कसा साधावा हे मोठ्या सहजतेने ते शिकवतात. आणि त्यामुळेच जीवनश्रेयाची वाटचाल अधिक नेटाने पण सहज होऊ लागते. अवतार मेहर बाबा की जय. इथे सौ इंदुमती देशमुख यांनी दिलेली प्रस्तावना पूर्ण झाली. 5 नंबर. आता पुढे विषयानुक्रम आहे, ज्याला आपण इंडेक्स म्हणतो. मी आजच मला वाटतं टाकलाय हा ना, जीवनाच्या सर्वोच्च पदी मराठी जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, प्रत्येक जण वाचा. आणि ते वाचून हे ऐकलं तर अधिक पक्क होऊन जाईल, हो की नाही? तर किंवा हे वाचत असताना ते समोर उघडं ठेवून बसा. कारण हा मीटिंग चालू असताना तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन इकडे तिकडे भरकटू नका. मात्र व्हॉट्सअपला गेलात, मग हा मेसेज दिसला उघडून बघ, ते हे नका करू. डायरेक्ट जीवनाच्या सर्वोच्चपदी काढायचं, त्यातलं पेज नंबर जे मी सांगते ते उघडायचं, ते बघत बघत वाचत वाचत हे ऐकायचं, म्हणजे ते हे होऊन जाईल. एनिवे, आता तुमच्याकडे असेल तर तुम्ही लगेच करू शकता. ह्याच्यामध्ये इंडेक्स दिलेला आहे. मी ती इंडेक्स का वाचते, तर या पुस्तकात पुढे कोणती कोणती प्रकरणं आहेत, कोणते कोणते विषय हाताळलेत, मला ह्यातल्या कशाबद्दल उत्सुकता आहे, की मी पुढे काय वाचणार आहे हे कळावं म्हणून. त्यापूर्वी मी परत एकदा घोषणा करते की आपल्याला ह्या पुस्तकाचं सुद्धा रिपब्लिकेशन, रिप्रिंट हवंय, परत प्रकाशित करून हवंय. हे सुंदर पुस्तक आपल्याला फार नाही 52 पानांचं आहे. तो someone from you has to come forward and take the responsibility. Whoever is willingly take, very good. पण मग त्याने ती पूर्ण जबाबदारी घ्यावी. मागच्या वेळी राजेंद्र निस्तान यांनी काम सुंदर रीतीने निभावलं. आधी दुसरी गोष्ट, आज कुवारे सरांनी प्रार्थना म्हणावी आणि श्वेतांबरी आरती म्हणणार आहे. आज आपण एकच आरती घेऊया, कारण म्हणजे मग मला समाधीला जायला मिळेल.
स्वार्थीपणा, हा हा. एनिवे, परमेश्वर आणि त्याचे गुणविशेष. किती सुंदर टॉपिक आहे. ईश्वराचा दैवी व्यापार, यथार्थ देणगी. आता हे जे परमेश्वर आणि गुणविशेष आहे, ह्याच्यात पुढे उपटॉपिक काय काय आहे. ईश्वर म्हणजे सनातन अस्तित्व होय. ईश्वर, मानव आणि अवतार, परमात्म्याची आत्मविस्मृती. आता पुढचं प्रकरण आहे सद्गुरू आणि त्याचे जीवित कार्य. त्याच्यात उप टॉपिक किंवा प्रकरणं कोणती कोणती आहेत. अमर जीवन, आत्म्याला बंदिस्त करणारे भयंकर स्वप्न, म्हणजे हे जीवन प्रत्येकाचं आमचं भौतिक जगातलं. क्रियाशील स्वतंत्रता, परमेश्वराकडे पोहोचण्याचा सरळ, सोपा आणि जवळचा मार्ग, प्रेम मार्ग. सद्गुरू हाच साधन मार्ग, भरडून काढणारी विश्वचक्की. आपण सगळे त्या चक्कीमध्ये, चक्की जात्यातले दाणे असतात तसे आपण ह्या विश्वाच्या चक्कीतले दाणे आहोत. मी थोडी घाई करते, 4च मिनिट राहिलेत. त्याआधी ॲटलिस्ट आपण आज इंडेक्स संपवूया, म्हणजे पुढच्या वेळेपासून आपण डायरेक्ट पान नंबर 1 वरचं बाबांचे मेसेजेस वाचायला सुरुवात करू. शाश्वतातून चमकणारा ज्ञानाचा दिव्य किरण. पुढचं मुख्य प्रकरण शिष्य आणि त्याच्या मनोवृत्ती. आता त्याच्यात काय काय उपप्रकार आहेत. विचार आणि आचार, सर्वव्यापी विश्वव्यापी जीवनाचे अमरत्व, लीनता विरोधाची धार बोथट करते, दांभिकपणा म्हणजे ढोंगीपणा, संयम, आणि पुढे आहे तत्वग्राही विवेक बुद्धीची श्रेष्ठता. आता पुढचं महत्वाचं प्रकरण आत्मा, अहंभाव आणि संस्कार बंधने. हे मोठं प्रकरण आहे. त्याच्यामधले उपप्रकरण मानसिक संस्काराची छत्री, निराळेपणाची जाणीव देणाऱ्या अहंकाराचे अज्ञान, चुकीचा दृष्टिकोन, मर्यादित मनाची कल्पना सृष्टी, जखडून टाकणारा भूतकाळ, खरी निवड, कर्माचा नियम, विरोधी द्वंद्वातून मुक्तता, विधायक आणि विकासशील संस्कारिक ठसे, बाह्य शिकवण आणि अंतस्फूर्ती, जडद्रव्य व प्राणशक्ती यांवरील मनाची सत्ता, अविनाशी अमृत तत्व. पुढचं प्रकरण आहे अंतिम ध्येय, आत्मसाक्षात्कार आणि त्याची प्राप्ती. त्याच्यातली उपप्रकरण श्रद्धा ठेवा, समाधान आणि आनंद, बौद्धिक प्रमाण, आत्म्याची विशालता, शरीर आणि अन्न, खरे अस्पृश्य, जागतिक शांतता, ईश्वरावर प्रेम करू लागा. आता पुढचं विश्वी भरे ते अंतरी स्फुरे, सर्वाभूती ईश्वराचा वास. पुढचं प्रकरण आहे मानव जातीला उद्देशून दिलेले, मेहरबाबांनी दिलेले संदेश. आता ते काय काय आहे. दोघे, ईश्वरी प्रेम व मदिरा, अनुभवातून मिळणारे ज्ञान, प्रेमाने केलेले श्रम, तुझे आहे तुझपाशी परी तू जागा चुकलाशी, आत्म्याच्या जाणीवेचा सर्वांगीण उत्क्रांतीपट, एकत्वाकडे जाण्याचे 3 मार्ग, चिरंतन आता शाश्वत वर्तमान, ईश्वराशी मिलन, अंतिम हिशे. पुढचं आणि शेवटचं प्रकरण आहे पुस्तकामध्ये मेहर बाबा आणि त्यांचे कार्य. त्यातली उपप्रकरणं 7 आहेत. जीवनाचे अनुल्लंघ्य अविभाज्य ऐक्य, धर्म, ईश्वरमय जीवन, बाबांची कार्य करण्याची पद्धती, बाबांचे आपल्या कार्याविषयी 4 शब्द, ईश्वरी आनंद व मानवी दुःख आणि अवताराचे अवतार. अशा पद्धतीने 52 पानाचं हे पुस्तक आहे. पण आज वेळ झाल्यामुळे आपण इथे थांबूया आणि पुढच्या वेळी परमेश्वर आणि त्याचे गुणविशेष, त्यात ईश्वराचा दैवी व्यापार. तर अशी छोटी छोटीशी पॅरेग्राफ आहेत आणि ते आपण सुंदर आणि महत्वाचं, ज्याला सार म्हणतात. बाबा काय भले मोठे लंबे चौडे प्रवचन देत नव्हते. थोडक्या शब्दात, मर्मग्राही साध्या शब्दात मुख्य बाबा सांगायचे. आणि ते आपल्याला पोथी पुराण एवढाली पुस्तकं वाचून जे मिळणार नाही, ते आपल्याला ह्या मार्फत मिळणार आहे. तेव्हा आज आपण इथे थांबूया. तुमच्या सगळ्यांचे आभार. बाबांना थँक्यू.
आणि कुवारे सर प्रार्थना सुरू करतायत. अवतार मेहेर बाबा की जय जय. देवागी देवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, की नाही रूप